दिल्लीच्या आंदोलनात पॅलेट गनमुळे 4 विद्यार्थी जखमी झाले तर एका आंदोलकाला आपली दृष्टी गमवावी लागली। मात्र पॅलेट गनच्या वापराचे आदेश पोलिसांना नेमके कुणी दिले आणि याच मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेत। पाहूयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। पॅलेट गन वापरण्याचे आदेश गृहमंत्र्यांचेच। राहुल गांधींच्या आरोपामुळे लोकसभेत घमासान। So called Home Minister of this country does not have the courage to come and sit here. राहुल गांधींनी माफी मागावी, भाजपची मागणी। लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळाला। लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलताना राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनाचं उघडपणे कौतुक करत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले। पॅलेट गनचा वापर गृहमंत्र्यांच्या आदेशानंच केल्याचा दावा राहुल गांधींनी केला। एवढंच नाही तर गृहमंत्र्यांमध्ये लोकसभेत येण्याची हिम्मत नसल्याची टीका देखील राहुल गांधींनी केली। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी संसदेत प्रचंड गदारोळ केला। त्यानंतर अखिलेश यादव राहुल गांधींच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। मात्र राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी किरेन रिजिजू यांनी केली। So called Home Minister of this country does not have the courage to come and sit here. Sir, the Home Minister authorized the shooting of our students, sir. He put pellets into the blood of our students. He ordered the students of India to be shot. अध्यक्ष महोदय अगर नेता प्रतिपक्ष ने कोई गंभीर आरोप लगाया सरकार पे तो ये सरकार की जिम्मेदारी बनती है कि किसके ऑर्डर पे पुलिस ने बच्चों पर, छात्रों पर, युवाओं पर इस तरह का व्यवहार किया है। ये सही बात, ये गलत बात। आपको राहुल जी, आपको देखिए ये बहुत सीरियस है, आपको माफी मांगना होगा या तो आप खेद प्रकट कीजिए, अपना शब्द को वापस लीजिए। आपने बहुत गंभीर झूठा आरोप लगाया है। तर दुसरीकडे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी गोळीबार झालाच नसल्याचा अजब दावा केला। तसंच पॅलेट गन चालवण्याचे आदेश गृहमंत्री नाही तर मॅजिस्ट्रेट देत असल्याचं त्यांनी सांगितलं। असं असेल तर मग गृहमंत्री लोकसभेमध्ये येऊन निवेदन का करत नाहीत असा सवाल राहुल गांधींनी केला। दूसरी बात, ये बार बार स्पष्ट किया गया कि गोली चली ही नहीं, अश्रु गैस, टीयर गैस का इस्तेमाल हुआ, लेकिन जब गोली चली ही नहीं तो आदेश देने का सवाल ही नहीं पैदा होता और आदेश देने का अधिकार मैजिस्ट्रेट के पास रहता है, मंत्री के पास नहीं। एक ऑप्शन की होम मिनिस्टर ने ऑर्डर दिया, दूसरा ऑप्शन की होम मिनिस्टर को मालूम नहीं था कि फायरिंग होगी। इन फर्स्ट केस ही इज कल्पेबल, इन सेकंड केस ही इज इनकॉम्पिटेंट। इट कैन ओनली बी वन ऑफ टू, तीसरा तो हो ही नहीं सकता। या होम मिनिस्टर को मालूम ही नहीं था कि गोली चल रही है। ब्रेव होम मिनिस्टर ऑफ इंडिया, व्हाई इज ही नॉट इन द हाउस? इफ ही इज नॉट डन एनीथिंग, अगर कुछ नहीं किया, कोई ऑर्डर नहीं दिया, तो फिर बस सफाई दे दे कि मैंने ऑर्डर नहीं दिया। मुळात लाठीचार्ज आणि पॅलेट गनचा वापर झाल्यानंतर लोकसभा अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच राहुल गांधी यांनी अमित शाह यांनी लोकसभेमध्ये निवेदन करण्याची मागणी केली। या मागणीमुळे पहिल्या आठवड्यात परीक्षा सुधारणा विधेयकावर ना चर्चा होऊ शकली ना विधेयक पारित होऊ शकलं। मात्र तरीही गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांची मागणी धुडकावून लावली। अखेर गृहमंत्र्यांच्या अनुपस्थितीतच विधेयक मंजूर झालं आणि वादावर पडदा पडला। मात्र पॅलेट गन चालवण्याचे आदेश कुणी दिले हे देशाला कधी कळणार याबाबत उत्सुकता लागलीय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।